नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी खमंग चमचमीत लिंबू मिरची तयार करणार आहोत। त्यासाठी साधारण 100 ग्राम हिरव्यागार ताज्या मिरच्या घेतल्या आणि एक मध्यम आकाराचं लिंबू। मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या पुसून सुद्धा घेतलेल्या आहेत। आता या मिरच्या आपण कट करून घेऊया। तर मिरची कशी कट करायची, तर ही अशी देठाच्या बाजूने मिरची धरायची आणि वरच्या बाजूने चाकूच्या साहाय्याने असे 2 भाग देठापर्यंत करायचे। म्हणजे मिरचीचे पूर्णपणे 2 भाग झाले नाही पाहिजे। देठाचा भाग जसाचा तसा ठेवायचा आणि वरचा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने या सर्व मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। हा पदार्थ अगदी झटपट तयार होतो आणि यासाठी पूर्वतयारी काहीही करावी लागत नाही। साधं वरण असेल किंवा वरण भातासोबत सुद्धा हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा। तर मिरच्या आपल्याला कट झालेल्या आहेत। आता हे लिंबू सुद्धा आपण कट करून घेऊया। गॅसवरती तवा ठेवलाय। तवा गरम झाला की 2 चमचे तेल यामध्ये घालायचं। अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिऱ्यांची फोडणी करायची। फोडणी बिलकुल करपू द्यायची नाही। चिरून ठेवलेल्या मिरच्या यावर घालायच्या। गॅसची फ्लेम मीडियम असू द्यायची आणि या मिरच्या उलथण्याच्या साहाय्याने सतत हलवत परतून घ्यायच्या। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का। आता या मिरच्या आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत। बऱ्यापैकी डाग यावर पडलेले आहेत। आता आपण यावर लिंबू पिळून घेऊया। पण त्याआधी आपण यावर चवीपुरतं मीठ घालूया, जेणेकरून मिठामुळे या मिरच्यांना लवकर डाग पडतील किंवा मग लवकर भाजल्या जातील। आणि थोडा वेळासाठी अगदी अर्धा मिनिटभर परतून घेऊया आणि मग यावरती आपण लिंबू पिळून घेऊया। तर लिंबू पिळत असताना आपल्याला त्याची बी यामध्ये जाऊ द्यायची नाही। या ठिकाणी मी घेतलेल्या मिरच्या खूप तिखट आहेत। तुम्हाला खूप जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही थोड्याशा कमी तिखटवाल्या मिरच्या घेऊन का असना, पण हा पदार्थ एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता लिंबाचा रस पूर्णपणे मिरच्यांना व्यवस्थित सर्व मिरच्यांना लागला पाहिजे इतपत याला व्यवस्थित हलवून घेऊया। आता यावरती 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि पुन्हा याला व्यवस्थित परतायचं। शेंगदाणे जरी भाजलेले असतील तरी सुद्धा हे कूट सुद्धा थोडा वेळ भाजू द्यायचं, म्हणजे खरपूस होऊ द्यायचं, जेणेकरून ह्या मिरच्यांची चव खूप छान लागेल। आता 2 चमचे कोथिंबीर सुद्धा या ठिकाणी यावर घातलेली आहे। आता मात्र याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। गॅस बंद करायचा आणि आपला मसालेदार चमचमीत असा मिरचीचा पदार्थ तयार झाला। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।